आजच्या एक्झरसाइजमधून आपल्याला काही व्हीबीएचे बिल्ट इन फंक्शन बघायचे आहेत. काल देखील आपण व्हीबीएचे काही बिल्ट इन फंक्शन बघितले स्ट्रिंग मॅनिप्युलेशनमध्ये. तर ते स्ट्रिंगशी संबंधित असे काही बिल्ट इन फंक्शन आपण बघितले स्ट्रिंग फंक्शन्स या कॅटेगरीमधले. तसेच आपल्याला आज काही डेटशी संबंधित काही व्हीबीए बिल्ट इन फंक्शन बघायचे आहेत, काही टाईमशी संबंधित फंक्शन्स बघायचे आहेत. व्हीपीएमध्ये बिल्ट इन फंक्शनच्या कॅटेगरीजमध्ये आणखीन एक काही लॉजिकल फंक्शन्स आहेत, इन्फॉर्मेशन देणारे, काही कन्व्हर्जन करणारे. तर या फंक्शन्सचा आज आपल्याला व्हीबीएच्या आपल्या प्रोग्रामिंगमध्ये कसा वापर करून घ्यायचा ते बघायचं आहे. फंक्शन्सच्या प्रत्यक्ष प्रोग्रामिंगमधल्या उपयोगापूर्वी आपण फंक्शनची थोडीशी माहिती करून घेऊया. असे कोणकोणते फंक्शन्स आहेत आणि त्यांची नावं काय आहेत, त्यांचं उपयोग काय आहे हे थोडक्यात आपण बघून घेऊया. तर सुरुवातीला फंक्शनची डेफिनेशन बघा. फंक्शन म्हणजे नेमकं काय? तर फंक्शन म्हणजे अ सेट ऑफ कमांड्स टू परफॉर्म स्पेसिफिक टास्क विच कॅन बी रेफर्ड विथ अ नेम दॅट इज नोन ॲज अ फंक्शन. फंक्शन म्हणजे एक कोडचा असा बंच सेगमेंट ज्याला आपण एक नाव देतो आणि त्या नावाने ते फंक्शन पुढे कुठेही कॉल केलं जातं, पुढे कुठल्या प्रोग्रामच्या कुठल्याही पार्टमध्ये. तर तो फंक्शन बॉडी पुन्हा पुन्हा आपण त्या नावाच्या कॉलिंगने एक्झिक्यूट करू शकतो. तर अशा पद्धतीचं बंच ऑफ स्टेटमेंट्स, प्रोग्रामिंग स्टेटमेंट्स, त्याला आपण फंक्शनचं नाव देऊन त्याचा प्रोग्रामिंगमध्ये उपयोग करून घेतो. तर आपण म्हणजे युजर देखील काही फंक्शन्स तयार करू शकतो प्रोग्रामिंगमधून. तसे आपल्याला व्हीबीएने काही फंक्शन्स प्रोव्हाइड केलेले आहेत, त्यांना बिल्ट इन फंक्शन असं म्हटलं जातं. तर असे बिल्ट इन फंक्शन कोणकोणते आहेत? काल जे आपण बघितले ते सगळे स्ट्रिंग मॅनिप्युलेशनच्या एक्झरसाइजमध्ये ते सगळे स्ट्रिंग फंक्शन होते, ते आपण काल बघितले. आत्ता आपण बघणार आहोत ते डेट, टाईम आणि लॉजिकल फंक्शन्स. तर लॉजिकल फंक्शन्स हे आहेत इज डेट, इज एरर, इज नल, इज न्यूमेरिक. म्हणजे दिलेला डेटा हा डेट आहे का, येस किंवा नो, ट्रू किंवा फॉल्स या पद्धतीचं याचं रिटर्न व्हॅल्यू असते. इज एरर ही देखील आपल्याला त्या फॉर्म्युलातून मिळालेलं जे काय आउटपुट असेल ते चेक करू शकतो आपण, एरर आहे का परफेक्ट काही उत्तर आहे. जर इज एरर किंवा इज नल किंवा इज न्यूमेरिक तर हे इन्फॉर्मेशन देणारं, युजरला इन्फॉर्मेशन देणारे असे काही फंक्शन्स आहेत. त्यानंतर डेट टाईम फंक्शन्समध्ये बघा, डेट आणि टाईमशी संबंधित काही फंक्शन्स आहेत. डेट ॲड, त्यानंतर डे, मंथ, आवर्स, टाईमशी संबंधित टाईम, आवर्स वगैरे काही फंक्शन्स आहेत. डे, मंथ, इयर, डेट असे काही फंक्शन्स आहेत. तर हे बिल्ट इन फंक्शन्स आपल्याला वेगवेगळ्या प्रोग्राम्समधून आता अभ्यासायचे आहेत. या फंक्शन्सचा प्रत्यक्षात वापर, प्रोग्रामिंगमध्ये प्रत्यक्ष वापर आता कसा करायचा, तो कसा होतो ते आता आपण वेगवेगळ्या एक्झाम्पल्सद्वारा बघूया. डेटवर आधारित काही फंक्शन्ससाठी आपण एक प्रोग्राम इथे लिहून घेऊया. इथे आपण विविध डेट फंक्शन्स यूज केलेला असा एक प्रोग्राम लिहून घेतलेला आहे, ज्यामध्ये डेट, नाऊ हे वेगवेगळे फंक्शन, टाईम हे फंक्शन्स वापरलेले आहेत. त्यामध्ये आपण इयर पार्ट, त्यानंतर मंथ पार्ट, डे पार्ट किंवा टाईममध्ये आवर्स, मिनिट्स हे वेगवेगळे मिळवण्यासाठीचे काही एक्झाम्पल्स छोटे छोटे आपण इथे बघतोय. आता या प्रोग्राममध्ये आपण फक्त आउटपुट प्रिंट केलेले आहेत आणि त्या आउटपुटमध्ये इथे डेट दिलेली आहे. सुरुवातीला बघा, पहिल्या स्टेटमेंटमध्ये आपण एक मेसेज दिला आहे, टुडेज डेट इज, आणि डेट हा हे एक फंक्शन आपण इथे वापरलेलं आहे. त्यानंतर टुडेज डेट युजिंग द नाव फंक्शन. नाव फंक्शनने डेट आणि टाईम दोन्ही गोष्टी मिळतात, करंट टाईम आणि डेट. तर या फंक्शनचा वापर देखील आपण इथे करून बघितलेला आहे. त्यानंतर प्रेझेंट टाईम जर आपल्याला बघायचा असेल तर तो देखील टाईम या फंक्शनने आपल्याला इथे बघायला मिळतो. तर डेट, नाऊ, टाईम, नाऊमध्ये डेट आणि टाईम दोन्ही मिळतात.
याच्यामध्ये डेट, याच्यामध्ये टाईम मिळतो. आता आपल्याकडे उपलब्ध असलेल्या डेटमधून आपल्याला जर इयर सेपरेट काढायचं असेल तर त्यासाठी इयर हे फंक्शन वापरलं जातं आणि इयर या फंक्शनमध्ये ज्या डेटमधून आपल्याला इयर मिळवायचं असेल सेपरेट, त्या डेटला इथे आर्ग्युमेंट म्हणून सप्लाय केलं जातं. मंथ हे देखील फंक्शन मंथ सेपरेट मिळवून देतो आपल्याला. त्याच्या राऊंड ब्रॅकेटमध्ये आपण ती डेट सप्लाय करायची आहे ज्या डेटमधला आपल्याला मंथ सेपरेट हवा असेल. तसंच या ठिकाणी डे देखील आपल्याला सेपरेट करून मिळतो, पण डेट ही तिथे सप्लाय करायची आहे. टायमिंगच्या बाबतीत देखील आवर, मिनिट, सेकंड हे आपल्याला सेपरेट मिळतात. आता हा जो टाईम आहे याच्यातला आवर पार्ट आपल्याला सेपरेट हवा असेल तर इथे आपल्याला हा आवर पार्ट सेपरेट मिळू शकतो आवर या फंक्शनने. आवर या फंक्शनच्या राऊंड ब्रॅकेटमध्ये आपल्याला हा संपूर्ण टाईम तिथे आर्ग्युमेंट म्हणून सप्लाय करायचा आहे, त्या फंक्शनचा आर्ग्युमेंट म्हणून. या पद्धतीचे हे तिन्ही फंक्शन्स या पद्धतीनेच काम करतात. आता हा जो प्रोग्राम आहे हा आपण रन करून त्याचं आउटपुट बघूया. आउटपुटमध्ये आपल्याला दिसतं की आजची जी डेट आहे 2 मे 2020 ही आपल्याला इथे दिसते MMDD YYY या फॉर्मॅटमध्ये. तसं नाव फंक्शनमध्ये आपल्याला करंट डेट आणि टाईम आपल्याला इथे बघायला मिळतो आहे. तसंच इथे प्रेझेंट टाईम हा करंट टाईम आपल्याला इथे बघायला मिळतो आहे. आता इयर पार्ट बघा, इथे जी आपण डेट दिलेली आहे 2 मे 2020, तर त्याचा इयर पार्ट आपल्याला इथे सेपरेट करून मिळालेला आहे. मंथ पार्ट आपल्याला इथे सेपरेट मिळालेला आहे मंथ या फंक्शनमुळे. तसंच डे पार्ट इथे आपल्याला मिळालेला आहे डे फंक्शनमुळे. टाईमच्या बाबतीत देखील तसा त्या फंक्शनचा वापर त्या पद्धतीने जसं आपण केलेला आहे, त्या 9:30:28 AM हा टाईम आपण दिला आहे. तर या ठिकाणी आवर्समध्ये आपल्याला आवर पार्ट सेपरेट करून मिळालेला आहे, मिनिट सेपरेट आपल्याला मिळालेले आहेत आणि सेकंद आपल्याला सेपरेट मिळाले. तर अशा पद्धतीने डेट आणि टाईम या डेटावर आपण प्रक्रिया करू शकतो VBमध्ये. त्या डेटामधल्या जे वेगवेगळे कंपोनंट आहेत, डेट अँड टाईम डेटामधले जे वेगवेगळे कंपोनंट आहेत, डे असेल, मंथ असेल, इयर असेल किंवा टाईममधला आवर्स, मिनिट, सेकंड, तर यांना आपण सेपरेट करू शकतो पुढील प्रोसेसिंगसाठी आणि नंतर त्याच्यावर आपल्याला हवी ती प्रोसेसिंग आपण VBमध्ये करू शकतो. तर आता पुढचा एक्झाम्पल एक बघूया. डेट्सवर फॉर्मॅट करणारे आणखीन एक 2-3 स्टेटमेंट्स आपण इथे बघूया. या प्रोग्राममध्ये आपण नाव या फंक्शनने करंट डेट अँड टाईम मिळवलेला आहे आणि तो D1 या व्हेरिएबलला स्टोअर केलेला आहे. तर हे आपलं पहिलं स्टेटमेंट, D1 = नाव. नाव हे फंक्शन काय करतं, तर नाव हे फंक्शन करंट डेट आणि टाईम हे आपल्याला प्रोव्हाइड करतं. ते आपण D1 या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलेलं आहे. पुढे त्या D1चा वापर आपण इथे केलेला आहे. करंट डेट इन शॉर्ट फॉर्मॅट. आता डेट डिस्प्ले करताना त्याला आपण विशिष्ट फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले करू शकतो, तर त्यासाठी फॉर्मॅट हे फंक्शन वापरलं जातं. फॉर्मॅट या फंक्शनच्या राऊंड ब्रॅकेटमध्ये आपण हे आर्ग्युमेंट्स सप्लाय केलेले आहेत. त्यातला पहिला आर्ग्युमेंट आहे असा व्हेरिएबल ज्यामध्ये आपण डेट स्टोअर केलेली आहे. तर या डेटला कोणत्या फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले करायचं आहे, तर स्टँडर्ड शॉर्ट फॉर्मॅट, स्टँडर्ड लॉंग फॉर्मॅट, लॉंग डेट फॉर्मॅट. तर शॉर्ट डेट किंवा लॉंग डेट या 2 फॉर्मॅटमध्ये वेगवेगळे आपण इथे डिस्प्ले केलेलं आहे. त्यानंतर स्पेसिफिक आपल्याला डिस्प्ले हवा असेल, MMDD YY किंवा YYY MMDD या पद्धतीचा कोणत्या प्रकारचा आपल्याला फॉर्मॅट हवा असेल स्पेसिफिक, तर त्यासाठी देखील फॉर्मॅट या फंक्शनचा आपल्याला इथे वापर होतो. आता या पद्धतीने फॉर्मॅटिंग करून आपल्याला डेट डिस्प्ले करता येते का, हे आपण प्रोग्राम रन करून बघूया. प्रोग्राम रन केल्यानंतर आपल्याला असं आउटपुट मिळतं, ज्या आउटपुटमध्ये शॉर्ट डेटमध्ये आपल्याला 2 मे 2020 अशी डेट मिळालेली आहे. त्यानंतर लॉंग डेटमध्ये आपल्याला सॅटर्डे मे 2
2020 अशी पूर्ण डेट विथ डे अशी मिळालेली आहे लॉंग डेट फॉर्मॅटमध्ये. आणि स्पेसिफिक डेट फॉर्मॅटमध्ये आपल्याला जसं इथे दिलेलं आहे वाय 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 हे म्हणजे इयरचे 4 कॅरेक्टर्स आणि मंथ कॅपिटलमध्ये MM 3 MM दिलेत, म्हणजे इथे मंथचं नाव आपल्याला मिळतं, मंथचा नंबर मिळत नाही तर नाव मिळतं. आणि इथे DD हे डेटसाठीचे 2 कॅरेक्टर्स. इथे जर आपण आपल्याला चा 05 पाहिजे असेल, म्हणजे मे साठीचा 05 आहे म्हणून 05 पाहिजे असेल तर 2 MM इथे ठेवा, तर आपल्याला आउटपुटमध्ये तसे MM मिळते. म्हणजे आपल्याला 220 05 02 अशी डेट आपल्याला मिळेल. बघूया मिळते का. या ठिकाणी बघा तशी डेट आपल्याला मिळालेली आहे 2020 05 मे साठी आणि डेटसाठी 02. आता हीच डेट आपल्याला अशी हवी असेल तर DD MM आणि YYYY अशी डेट आपल्याला ही हवी असेल तर आपण स्पेसिफिक त्या पद्धतीचा फॉर्मॅट सेट करून मग प्रोग्राम रन करून बघूया. तर आपल्याला त्या पद्धतीने डेट मिळते इथे 2/5/2020. तर अशा पद्धतीने आपण फॉर्मॅट या फंक्शनचा डेट फॉर्मॅटिंगसाठी उपयोग करून घेऊ शकतो. आता आपण बघूया डेटमध्ये जर आपल्याला काही दिवस ॲड करायचे असतील, महिने किंवा वर्ष ॲड करायचे असतील किंवा कमी करायचे असतील, सबट्रॅक्ट करायचे असतील, तर त्यासाठी फॉर्मॅट बरोबरच आपण डेट ॲड हे फंक्शन्स, वेगवेगळे फंक्शन जे दिलेले आहेत ते कसे वापरता येतील त्यासाठीचा एक प्रोग्राम बघूया. आता या प्रोग्राममध्ये बघा डेट ॲड करण्यासाठीचा हा जो प्रोग्राम आपण लिहिलेला आहे, या प्रोग्राममध्ये डेट ॲड आपल्याला करून मिळणार आहे. म्हणजे आपण दिलेल्या डेटमध्ये जर आपल्याला डेज ॲड करायचे असतील किंवा मंथ ॲड करायचे असतील किंवा इयर ॲड करायचे असतील किंवा कमी करायचे असतील, सबट्रॅक्ट करायचे असतील, तर तिथे आपल्याला डेट ॲड हे फंक्शन वापरता येतं. तर या प्रोग्राममध्ये बघा आपण D1 D2 D3 D4 D5 D6 असे व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले डेट या डेटा टाईपमध्ये. D1 मध्ये नाव जे करंट डेट घेतलेलं आहे. D1 इक्वल टू फॉर्मॅट D1 DD MMM YYY, म्हणजे आपण या फॉर्मॅटमध्ये डेट ही D1 मध्ये स्टोअर केलेली आहे. आता D2 इक्वल टू डेट ॲड D. ॲड काय कशामध्ये करायचं आहे तर D मध्ये, म्हणजे डेजमध्ये 10 D1. डे जो आहे आजचा डे जो आहे समजा 2 ही डेट आहे आजची, तर त्यामध्ये 10 दिवस ॲड होतील. D1 या स्ट्रिंगमधले या डेटमध्ये 10 दिवस ॲड होतील. कशामध्ये तर डेटमध्ये. आता ती ही जी डेट आहे ही D2 मध्ये स्टोअर होईल. D2 पुन्हा फॉर्मॅट केली D2 आणि DD MMM YYY या पद्धतीने फॉर्मॅट केलेली आणि तीच डेट इथे प्रिंट केलेली आहे. आता पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय ॲड केलेलं आहे तर मंथमध्ये 5 ॲड केलेले आहेत. D2 मध्ये जी डेट आता आलेली आहे त्याच्यामध्ये पुढे 5 आपण महिने ॲड केलेले आहेत. म्हणजे आता समजा 5 मे म्हणजे 5 महिने झाले, 5 महिना आहे, मंथ व्हॅल्यू 5 आहे, तर जेव्हा 5 आणखीन ॲड होतील आणि मंथ व्हॅल्यू ही 10 होईल. इथे आपण M दिल्यामुळे मंथमध्ये 5 ॲड होतील, म्हणजे आता मंथ व्हॅल्यू 5 आहे ती 10 होईल. तसं इथे इयरमध्ये 5 ॲड केलेलं आहे. जे सध्या 2020 आहे तर इयरमध्ये 5 ॲड केल्यामुळे इयर व्हॅल्यू ही 2025 होईल. तर अशा पद्धतीने डेटमध्ये आपण डेज कमी अधिक करू शकतो किंवा मंथ कमी अधिक करू शकतो किंवा इयर देखील कमी अधिक करू शकतो. कमी करायचे असतील तर आपल्याला मायनस व्हॅल्यू तिथे सेट करावी लागेल. जसं आपण इथे इयर्स 5 सेट केले तर -5 सेट केले तर 2020 मधून -5 होऊन आपल्याला 2015 अशी तिथे इयर व्हॅल्यू मिळेल. आता इथे Q हा एक कॅरेक्टर वापरलेला आहे बघा. हा कशासाठी आहे तर क्वार्टरसाठी आहे, तिमाही, म्हणजे 3 महिन्याचा एक
क्वार्टर, अशा पद्धतीने वर्षाचे 4 क्वार्टर्स. तर Q म्हणजे तिमाही तिथे ॲड होईल. ही जी डेट इथे येईल, तर आत्ताच्या डेटमधून जर आपण करंट डेटमधून जर एक क्वार्टर मायनस केला तर त्या ठिकाणी मंथ व्हॅल्यू काय होईल, 5 मधून 3 मायनस होतील, म्हणजे मंथ व्हॅल्यू ऑटोमॅटिकली काय होईल तर 2 वर सेट होईल, म्हणजे फेब्रुवारीवर जाईल. तर अशा पद्धतीने क्वार्टर देखील आपल्याला मायनस किंवा प्लस करता येते. तर डेटमध्ये, डेट व्हॅल्यूमध्ये डेट कॉम्पोनंट, मंथ कॉम्पोनंट किंवा इयर कॉम्पोनंट कशा पद्धतीने आपण ॲड करू शकतो किंवा सबट्रॅक्ट करू शकतो, हे आपल्याला या एक्झाम्पलमधून बघायचं आहे. तर आउटपुट बघूया आपण या प्रोग्रामचं. आउटपुटमध्ये आपल्याला बघायला मिळतं 10 डेज आपण इथे जे ॲड केलेले आहेत ते आपल्याला 10 डेज ॲड करून मिळाले. 2 मे या डेटमध्ये 10 दिवस ॲड झाले आणि ती तारीख झाली 12 मे. पुढचे आउटपुट देखील आपल्याला तसेच मिळालेले आहेत. मंथमध्ये आपण इथे 5 ॲड केले आणि त्या आउटपुटमध्ये आपल्याला मंथ व्हॅल्यू ही 10 मिळालेली आहे. त्याचा फॉर्मॅट जो आहे त्याप्रमाणे ती डिस्प्ले झाली आहे. त्याच्यामध्ये 10 हे ॲड झाले, म्हणजे 5 जो होता मे होता तो झाला ऑक्टोबर, तारीख राहिली 12. पुढच्या स्टेटमेंटमध्ये आपण काय दिलं होतं तर वाय म्हणजे इयर व्हॅल्यू ही 5ने आपण इन्क्रीज केली होती, तर इयर व्हॅल्यू इथे 5ने इन्क्रीज झाली. त्याच्या पुढच्या एक्झाम्पल स्टेटमेंटमध्ये आपण काय दिलं होतं तर एक क्वार्टर व्हॅल्यू आपण एक ॲड केली, म्हणजे 3 महिन्यांनी डेट पुढे सरकणार आहे. तर सध्या डेट असलेली जी आहे ऑक्टोबर, ती नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी म्हणजे 1 होईल, म्हणजे जानेवारी होईल. म्हणजे इथे मंथ व्हॅल्यू हे 3 महिन्यांनी ही डेट पुढे सरकली. आता इथे इयर व्हॅल्यू 1ने मायनस केलेली आहे, इयर व्हॅल्यू ही 1ने मायनस केलेली आहे, म्हणजे 1 वर्ष वजा केलं, तर इथं आपल्याला 1 वर्ष वजा करून मिळालेलं आहे या तारखेमधून. 1/12/2026 ऐवजी 1/12/2025 अशी तारीख मिळाली. तर अशा पद्धतीने आपण डेट, हा जो डेटा आहे, डेट या टाईपचा डेटा, या डेटाच्या विविध कॉम्पोनंटवर अशा पद्धतीने आपण काम करू शकतो. त्यासाठी VBA मधले जे हे बिल्ट इन फंक्शन्स आहेत त्याचा आपण अशा पद्धतीने खूबीने वापर करून घेऊ शकतो. डेट ॲडचं हे फंक्शन आता आपण बघितलं. आता पुढचं फंक्शन आपल्याला डेट डिफरन्सचं बघायचं आहे. तर डेट डिफरन्सच्या फंक्शनसाठी आवश्यक तो प्रोग्राम आपण लिहून घेतला. आता या प्रोग्राममध्ये बघा डेट डिफरन्स, आपल्याला डेट डिफरन्स या फंक्शननी मिळणार आहे. आपण एक इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्यानंतर D1 D2 डेट व्हेरिएबल डिक्लेअर केले. D1 D2ला ह्या डेट आपण सेट केल्या, 1/1/2000 आणि 1/2/2004 या 2 डेट आपण सेट केल्या. n इक्वल टू डेट डिफरन्स, n मध्ये डेट डिफरन्स आपण स्टोअर करतोय. आता या डेट डिफरन्समध्ये आपण कशाचा डिफरन्स बघणार आहोत तर y y y म्हणजे इयरचा डिफरन्स बघणार आहोत. y y y y इयर डिफरन्स आपण इथे घेणार आहोत. आणि कोणत्या 2 डेटमधला तर D1 आणि D2. म्हणजे डेट डिफरन्स या फंक्शनमध्ये आपण आर्ग्युमेंट म्हणून काय सप्लाय केलेलं आहे तर ज्या डेट कॉम्पोनंटचा, ज्या डेट व्हॅल्यूचा आपल्याला डिफरन्स हवा आहे तो डेट कॉम्पोनंट इथं आता इयर कॉम्पोनंट आपण घेतलेला आहे. त्यानंतर ज्या 2 डेट्समधला डिफरन्स आपल्याला हवा आहे त्या 2 डेट आपण पुढे घेतलेले आहेत. हे कॉमाने सेपरेट केले, हे कॉमा अतिशय महत्त्वाचे आहेत, लक्षात घ्या. तर ह्या 2 डेटमधल्या इयर्सचा जो डिफरन्स आहे तो इथे nला असाइन होणार आहे, n मध्ये स्टोअर होणार आहे, आणि तो आपण इथे पुढे प्रिंट केलेला आहे या debug.print स्टेटमेंटमध्ये. आता पुढे आपण n मध्ये काय असाइन केलेलं आहे बघा, डेट डिफरन्स Q, D1 D2 या 2 डेटमध्ये किती क्वार्टर्स म्हणजे किती तिमाहीचा डिफरन्स आहे, ह्या ज्या 2 डेट्स आपण इथे घेतलेल्या आहेत या 2 डेट्समध्ये किती तिमाहीचा फरक आहे हे आपल्याला इथे या n मध्ये मिळणार आहे, ते आपण पुढे डिस्प्ले केलेलं आहे. त्यानंतर पुढच्या स्टेटमेंटला आपण डेट डिफरन्स m म्हणजे मंथ, D1 आणि D2 ह्या 2 डेट्समध्ये महिन्याच्या स्वरूपात जर आपण विचार केला तर किती महिन्यांचा डिफरन्स आहे हे आपल्याला इथे n मध्ये ती व्हॅल्यू मिळणार आहे, ती आपण पुढे डिस्प्ले केलेली आहे.
तर अशा पद्धतीने डेट डिफरन्स या फंक्शनचा वापर कसा करायचा आहे हे आपल्याला ह्या एक्झाम्पलमधून बघायचं आहे. तर चला बघूया आपला प्रोग्राम रन करून आपल्याला डिझायर्ड आउटपुट मिळतं का. तर या दोन डेट्समध्ये आपण पहिल्यांदा बघितलं होतं इयर डिफरन्स. तर इथे आपल्याला इयर डिफरन्स मिळालेला आहे 4, 2000 आणि 2004 मध्ये 4 वर्षाचा डिफरन्स आपल्याला. इथे क्वार्टर तिमाही किती तिमाहीचा फरक आहे या दोन डेट्समध्ये. 1/1/2000 आणि 1/2/2004 या दोन डेट्समध्ये 16 तिमाहींचा फरक आहे. म्हणजे 16 48 महिन्यांचा फरक आहे जवळपास. आता पुढे तो महिन्यामध्ये आपण घेतलेलाच आहे बघा. डेट डिफरन्स इन एम मंथमध्ये 48 महिन्याचा फरक आपल्याला इथे आहे. पुढे डेजमध्ये फरक काढलेला आहे. डेज 367 डेजचा फरक इथे आहे. D1 मध्ये आता इथे D1 D2च्या व्हॅल्यू नव्याने सेट केलेल्या आहेत आणि त्या डेट्समधला हा इथे फरक मिळालेला आहे 367. म्हणजे जवळजवळ 1 वर्षाचा डिफरन्स आहे. 1/1/2000 ते 1/2/2001 असा हा डिफरन्स आहे. तर अशा पद्धतीने आपण डेट डिफरन्स या फंक्शनचा वापर करून घेऊ शकतो आपल्या कामासाठी. आता आपण एक इन्फॉर्मेशनशी एक लॉजिकल फंक्शन बघूया इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठीचं. तर आपण युजरने दिलेले इनपुट किंवा कोणताही डेटा हा म्हणजे व्हॅलिड नंबर आहे किंवा नाही, म्हणजे न्यूमेरिकल आहे की नाही, हे इज नंबर हे फंक्शन जे आहे त्याच्यावर एक प्रोग्राम बघूया. तर असा आपण प्रोग्राम लिहून घेतलेला आहे टेस्ट 5 हा प्रोग्राम. इथे आपण नम हा एक स्ट्रिंग व्हेरिएबल घेतलेला आहे. नममध्ये आपण युजरनी दिलेला डेटा स्टोअर करणार आहोत. इनपुट बॉक्समधून युजरकडून आपण डेटा घेणार आहे आणि तो डेटा न्यूमेरिकल आहे किंवा नाही एवढं फक्त चेक करायचं आहे आपल्याला. डिम ANS हा एक व्हेरिएबल घेतला आहे आपण बुलियन म्हणून, म्हणजे ट्रू किंवा फॉल्स त्याच्यामध्ये स्टोअर होईल फक्त ANS मध्ये. ANS इक्वल टू इज न्यूमेरिक नम, म्हणजे नम मध्ये युजरने दिलेला डेटा हा नंबर आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी इज न्यूमेरिक हे फंक्शन आपण इथे वापरतो, बिल्ट इन फंक्शन VBA मधलं. आणि त्याला आपण त्याचं आउटपुट आपण ANS मध्ये बुलियन स्वरूपातले डेटा स्टोअर करणार, म्हणजे ट्रू किंवा फॉल्स. ANS मध्ये काय असणार आहे तर ट्रू किंवा फॉल्स. जर युजरने दिलेला डेटा न्यूमेरिक असेल तर इज न्यूमेरिक मध्ये चेक करून तो ट्रू किंवा फॉल्स हे उत्तर याला असाइन करेल. न्यूमेरिक असेल तर ट्रू आणि अल्फाबेटिकल असेल तर फॉल्स असं उत्तर ANS मध्ये स्टोअर होईल. आता पुढे आपण इफ कंडिशनमध्ये चेक केलेलं आहे की ANS मध्ये ट्रू आहे किंवा नाही. जर ट्रू असेल तर आपण मेसेज द्यायचा यू सप्लाइड अ नंबर ॲज आर्ग्युमेंट. जर फॉल्स असेल तर त्याचा अर्थ युजरने दिलेला नंबर नाही आहे, तो अल्फाबेटिकल डेटा आहे, म्हणजे न्यूमेरिकल डेटा नाही आहे. द सप्लाइड आर्ग्युमेंट इज नॉट नंबर. असा आपण हा प्रोग्राम तयार केलेला आहे. तर रन करून बघूया आपलं आउटपुट बरोबर येतं का. युअर इनपुट, आपण इनपुट देऊया 45. तर आपल्याला आउटपुट इथं आलेलं दिसतं आहे इमिजिएट विंडोमध्ये. यू सप्लाइड अ नंबर ॲज आर्ग्युमेंट, म्हणजे आपण दिलेला आर्ग्युमेंट किंवा डेटा हा काय आहे तर नंबर आहे. आता आपण एक दुसरा डेटा देऊन बघू, अल्फाबेटिकल डेटा ABC असा डेटा आपण देऊया ABC. तर द सप्लाइड आर्ग्युमेंट इज नॉट अ नंबर. आता जो नंतरचा आपण डेटा दिला हा नॉट नंबर, म्हणजे नंबर नाही आहे असं आपल्याला इथे मिळेल. म्हणजे इज न्यूमेरिक या फंक्शनचा जो उद्देश आहे तो आपण आता इथे अभ्यासला आहे. इज डेट हे फंक्शन आता आपल्याला बघायचं आहे. इज डेट म्हणजे दिलेला डेटा हा डेट आहे किंवा नाही हे या फंक्शनद्वारा चेक केलं जातं. आता या फंक्शनमध्ये आपण डेट सप्लाय करणार आहोत. आता प्रोग्रामकडे बघूया आपण. प्रोग्राममध्ये आपण x ॲज स्ट्रिंग व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. x इक्वल टू इनपुट बॉक्स युअर इनपुट, युजरकडून आपण इनपुट घेतोय आणि ते x या व्हेरिएबलला स्टोअर करतोय. त्यानंतर डिम ANS ॲज बुलियन. आता ANS साठी बुलियन हा टाईप घेतलेला आहे आपण, ट्रू फॉल्स एवढंच त्याच्यामध्ये स्टोअर होईल.
ANS इक्वल टू इज डेट. आता इथे आपण हे फंक्शन वापरलेलं आहे इज डेट आणि त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट सप्लाय केलेला आहे म्हणजे डेटा सप्लाय केलेला आहे तो एक्स म्हणजे एक्समध्ये युजरनी दिलेला डेटा असेल तो आपण इथे इज डेटमध्ये चेक करतोय आणि तो इज डेट या फंक्शनने चेक केल्यानंतर ट्रू किंवा फाल्स हे उत्तर ANS ला असाइन होणार आहे. ते आपण पुढे चेक केलेलं आहे. इफ ANS इक्वल टू ट्रू then the supplied argument is date, else the supplied argument is not a date असा मेसेज डिस्प्ले झाला पाहिजे. बघूया आता आपला आउटपुट काय येतं ते. युअर इनपुट. आता इनपुट आपण देऊया समजा ABCD असं इनपुट आपण दिलं आहे ABCD असं इनपुट दिलं आपण ओके. तर द सप्लाइड आर्ग्युमेंट इज नॉट अ डेट. आपण दिलेला डेटा आर्ग्युमेंट हे डेट नाही आहे. तर पुन्हा एकदा रन करून बघू आपण. त्याऐवजी 12 असं आउटपुट इनपुट फक्त देऊया आणि ओके. द सप्लाइड आर्ग्युमेंट इज नॉट अ डेट. हा देखील डेटा डेट नाही आहे तो फक्त एक नंबर आहे. आता पुन्हा एकदा रन करून बघूया आपण आणि आता एक डेट देऊन बघू आपण 2/5/2020. आता मात्र द सप्लाइड आर्ग्युमेंट इज अ डेट असा मेसेज त्यांनी आपल्याला दिलेला आहे. द सप्लाइड आर्ग्युमेंट इज अ डेट म्हणजे डेट फॉर्मॅटमध्ये कोणत्याही प्रकारच्या डेट फॉर्मॅटमध्ये आपण डेट दिली तर तो आपल्याला डेट आहे असं सांगतो. अदरवाईज तो आपल्याला नॉट डेट असं. तर या प्रोग्रामद्वारा आपल्याला इज डेट या फंक्शनचा उपयोग लक्षात घ्यायचा आहे. आता इन्फॉर्मेशन फंक्शनमध्ये इज नल हे एक फंक्शन आपण बघूया. डेटा व्हॅल्यू नल आहे किंवा नाही हे चेक करून देणारं असं एक हे फंक्शन आहे. तर यामध्ये आपण एक व्हेरिएबल घेतलेला आहे ANS ॲज बुलियन. इथे आपण व्हेरिएबल एक्स घेतलेला आहे जो आपण टेस्ट सोबत म्हणजे आपल्या सबरूटीनच्या नावासोबतच त्याला डेटा सप्लाय करणार आहोत. या ठिकाणी ANS इक्वल टू इज नल एक्स म्हणजे युजरने दिलेला डेटा हा आपण इज नल या फंक्शनमध्ये सप्लाय केलेला आहे आणि त्याच्यामधून आपल्याला ट्रू किंवा फाल्स हे उत्तर मिळणार आहे. ते आपण ANS ला सबमिट केलेलं आहे आणि ANS इथे चेक केलेला आहे. ANS मध्ये ट्रू असेल तर नल आर्ग्युमेंट सप्लाइड असं डिस्प्ले होईल आणि ANS मध्ये दुसरा कुठला डेटा सप्लाय झाला तर आर्ग्युमेंट सप्लाइड इज नॉट नल असा डेटा असा मेसेज डिस्प्ले होईल. तर बघूया आपला प्रोग्राम काय आउटपुट देतो आपल्याला. इथे आपण प्रोग्रामचं नाव लिहून त्याला डेटा व्हॅल्यू सप्लाय करूया. एक आपण 5 ही व्हॅल्यू देऊ. द सप्लाइड आर्ग्युमेंट इज नॉट नल ओके. तर आता आपण न्यूमेरिकल ऐवजी ABCD काहीतरी देऊया. तर पुन्हा सप्लाइड आर्ग्युमेंट इज नॉट नल असा मेसेज आपल्याला मिळतो. आता इथे नल व्हॅल्यू देऊन बघू NULL नल. तर नल आर्ग्युमेंट सप्लाइड असं आपल्याला त्यांनी दिलेलं आहे आउटपुट. नल आर्ग्युमेंट हा NULL नेच रिप्रेझेंट केला जातो नल प्रोग्रामिंगमध्ये. नल आर्ग्युमेंट सप्लाइड असा हा आपल्याला प्रोग्राम आहे जो नल व्हॅल्यू आहे किंवा नाही आहे हे आपल्याला सांगतो. आता इन्फॉर्मेशन देणाऱ्या काही लॉजिकल फंक्शन्स नंतर आपण कन्व्हर्जनचे काही फंक्शन बघूया. त्यासाठीचा प्रोग्राम आपण इथे लिहून घेतलेला आहे. आता यामध्ये कन्व्हर्जन फंक्शन्स काही आपण यूज केलेले आहेत. CINT त्यानंतर एक CSNG हे काही फंक्शन्स आपण इथे यूज केलेले आहेत. तर आपण यांचा ह्या प्रोग्रामकडे थोडंसं बघून तो समजून घेऊया. इथे आपण एक व्हेरिएबल यूज केलेला आहे एक्स ॲज इंटीजर, वाय ॲज सिंगल, डेसिमल व्हॅल्यूज असलेला गोष्टी सेट स्टोअर करण्यासाठी ॲज सिंगल आपण घेतलेलं आहे आणि पूर्णांक संख्या आपण इंटीजरमध्ये स्टोअर करू शकतो. आता एक्स इक्वल टू CINT 3.36. आता एक्स हा इंटीजर आहे. तर ही जी व्हॅल्यू आहे ही एक्समध्ये आपल्याला स्टोअर करता येणार नाही. ती आपल्याला पूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घ्यावी लागेल. त्यासाठी आपण इथे CINT हे फंक्शन यूज केलेलं आहे
कन्वर्ट टू इंटिजर हे फंक्शन यूज केलेलं आहे आणि पुढे तो एक्स आपण डिस्प्ले केलेला आहे. आता एक्स इक्वल टू CINT89 इथे सेम तशाच पद्धतीचं एक्झाम्पल आपण दुसरं घेतलेलं आहे. इथे देखील एक्स डिस्प्ले केलेला आहे. आता यामध्ये फरक दिसणार आहे की इंटिजरमध्ये कन्व्हर्जन करताना हा लेस दॅन 50 असल्यामुळे त्याचं कन्व्हर्जन 3 मध्ये होणार आहे. तर हा 3.5च्या पुढचा डेसिमल प्लेसेस असल्यामुळे त्याचं कन्व्हर्जन 4 ला होईल. तर हा इथे आपल्याला फरक दिसणार आहे या कन्व्हर्जन फंक्शनच्या ऑपरेशनमध्ये. पुढे आपण फिक्स हा एक कन्व्हर्जन फंक्शन वापरलेला आहे. त्यामध्ये देखील 3 हा आर्ग्युमेंट सप्लाय केलेला आहे फिक्स. तर यामध्ये फिक्स या फंक्शनमुळे तो फक्त इंटिजर नंबर लोअर इंटिजर नंबरच देतो. 3.99 जरी असलं तरी त्याला 4 मध्ये कन्वर्ट न करता राऊंड डाऊन करतो, 3 मध्ये त्याला आणतो. तर हे फिक्सचं या पद्धतीचं काम आपल्याला दिसणार आहे आउटपुटमध्ये. आणि या एक्झाम्पलमध्ये y इक्वल टू CSNG. आता हा जो नंबर आहे हा नंबर बराचसा मोठा आहे. तो सिंगलमध्ये न बसणारा नंबर आहे. डबल असा डेटा टाईप त्याला व्हेरिएबल घ्यावा लागेल कदाचित. परंतु SNG मध्ये आपण त्याला कन्वर्ट करून सिंगलमध्ये बसेल या एवढा पार्ट त्याचा आपल्याला मिळेल. तर हे म्हणजे त्या डबल नंबरला तो कन्वर्ट करून सिंगलमध्ये आणेल. हे असं फंक्शन आपलं काम आपल्याला आपल्या उपयोगात येणार आहे सिंगल या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. तर या प्रोग्रामचं आउटपुट आता आपण बघूया. आपल्याला आउटपुट काय मिळाले बघा. CINT 3.36 ला कन्वर्ट केल्यानंतर 3 असं मिळालेलं आहे कन्वर्ट इंट या फंक्शनमधून. CINT फंक्शनमधूनच आपण 3.89 दिलं तर त्याला 4 मध्ये कन्वर्ट केलेलं आहे, म्हणजे अपवर्ड राऊंडिंग केलेलं आहे त्याचं. तर फिक्स हे जे फंक्शन आहे हे कसं काम करतं बघा. 3.99 जरी असला तरी त्याचं कन्वर्जन 3 मध्ये केलं जाईल. म्हणजे स्ट्रिक्टली राऊंड डाऊन ऑपरेशन हे फंक्शन आपल्याला देतं फिक्स. तर कन्वर्ट सिंगल डेटा टाईप कन्वर्ट CSNG याच्यामध्ये हा जो नंबर आहे याला ट्रंकेट करून सिंगल डेटा टाईपमध्ये बसेल अशा पद्धतीने कन्वर्ट केलेलं आहे. तर हे होते काही कन्व्हर्जन फंक्शन्स. आजच्या आपल्या एक्झरसाइजमधून आपण VBAचे काही बिल्ट इन फंक्शन्स बघितले, ज्यामध्ये डेट टाईम याच्याशी रिलेटेड काही फंक्शन होते. तर आपल्याला इन्फॉर्मेशन देणारे काही फंक्शन्स होते, जसं की दिलेला डेटा आर्ग्युमेंट सप्लाय केलेला आर्ग्युमेंट हा न्यूमेरिकल आहे किंवा नाही, नल व्हॅल्यू आहे किंवा नाही, डेट आहे किंवा नाही, अशा पद्धतीचे आपल्याला इन्फॉर्मेशन देणारे काही एक्झाम्पल्स आपण बघितले. त्याचबरोबर कन्व्हर्जन फंक्शन्स काय बघितले. आता उद्याच्या एक्झरसाइजमध्ये आपल्याला काही डेट फंक्शन्स बघायचे.